येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी, ग्रामस्थातून पसरले भीतीचे वातावरण। सोनवणे येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 12:15च्या दरम्यान घडली असून ज्ञानदेव कुंडलिक कडवेकर वय वर्ष 65 असे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सोनवणे तालुका शिराळा येथील ज्ञानदेव कुंडलिक कडवेकर हे नातवाला घालवण्यासाठी हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या बागेतून भास्टेवाडी काळोखीवाडी येथे गेले होते। तेथून परत हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या बागेतून गेलेल्या रस्त्याने येताना अचानक मागून येणाऱ्या गव्या रेड्याने ज्ञानदेव कडवेकर यांना उचलून आपटले व खाली पडल्यानंतर त्यांना गळसून गवा तेथून निघून गेला। त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। यावेळी बागेत नारळाची रोपे जमा करणारा त्यांचा चुलत भाऊ आनंदा कडवेकर यांच्या मागे तोच गवा लागल्याने ते तेथून पळून रस्त्यावर आले। त्यावेळी त्यांना ज्ञानदेव कडवेकर यांना गव्याने मारल्याचे दिसले। यावेळी त्यांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना सांगितले व ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली। ग्रामस्थांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंदूर येथे नेले। तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले आहे। यावेळी तुकाराम पाटील, विलास नांगरे, बाळासाहेब बागडे, विशाल नाईक, प्रताप नाईक, प्रशांत कडवेकर, हरिभा भास्टे, पनोमरा प्रादेशिक वन विभागाचे वनरक्षक सुभाष पाटील, क्षेत्रीय सहाय्यक लक्ष्मण झोळे, शिवाजी पाटील उपस्थित होते। घडलेल्या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थातून भीतीचे वातावरण पसरले आहे, अशी माहिती एसटीएन मराठीचे शिराळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।